श्रीराम जय राम जय जय राम। देवाकरता स्वतःला विसरावे। तुम्ही स्वतःला दिवसातून एकदा तरी विसरता की नाही? हल्ली आपण आपल्याला विसरतो, पण ते विषयाकरता विसरतो। स्वतःला विसरावे, पण ते विषयाकरता विसरू नये। एखाद्या वेळेस असे होते की एखादी आनंदाची बातमी समजली म्हणजे आपण काय करतो हे आपल्यालाच समजत नाही। अशा वेळी देह भानावर नसतो हेच खरे। त्याचप्रमाणे दुःखाची बातमी कळली म्हणजे होते। थोडक्यात म्हणजे आपण जेव्हा विषयाच्या अधीन होतो तेव्हा आपण देहाला विसरून विषय भोगतो। त्याचप्रमाणे क्रोधाचे होते। विषयासाठी देहभान विसरणे हे केव्हाही वाईटच, परंतु देवाकरिता जर आपण आपल्याला विसरलो तर ते फारच उत्तम। भजन करीत असताना देहभाव विसरून भजन करावे। आपण आता तसे करतो का? भजन म्हणत असताना कोणी ताल चुकला की लगेच आपण रागावतो, ते खरे भजन होत नाही। म्हणून भजन करताना मी देवापुढे आहे आणि तो आणि मी याच्याशिवाय दुसरे कोणी नाही असे मानूनच भजन करावे आणि तशी सवय ठेवावी, म्हणजे देहभाव विसरता येईल। संसारात आपण कोण हे न विसरता संसार करावा, म्हणजेच विषयाच्या अधीन केव्हाही न होता संसार करावा। स्वतःची आठवण ठेवून प्रपंच केला तर तो आपल्याला बाधक व्हायचा नाही। व्यवहारात काम, क्रोध, लोभ वगैरे सर्व काही असावे, पण आपण त्यांच्या स्वाधीन न होता त्यांना आपल्या ताब्यात ठेवून वागावे, म्हणजे देह भाव आपोआप नष्ट होऊन जाईल। हे सर्व साधायला परमेश्वराला शरण जाणे हा एकच सोपा मार्ग आहे आणि त्याकरता नामस्मरणात राहणे हेच साधन आहे। कोणी 12 अन 12 24 वर्षे साधनात राहूनही काही काम झाले नाही असे म्हणतात आणि यात काही अर्थ नाही म्हणून सोडूनही देतात। तेव्हा अशा लोकांतच अर्थ नसतो की गुरूत काही नसते, तर आपणच याला कारणीभूत असतो हे पक्के समजावे। संन्यास घ्यायचा असेल तर बायकोला बरोबर घेऊन संन्यास घेता येईल का? त्याप्रमाणे विषय बरोबर घेऊन गुरुकडे गेलो तर गुरुची खरी भेट होईल का? ती शक्य नाही। याकरिता ते सांगतील ते साधन आधी करावे, म्हणजे चित्त शुद्ध होते आणि ते झाल्यावर त्यांची खरी भेट होते। म्हणून आपण त्यांच्याजवळ खरे समाधान मागावे आणि ते मिळाल्यावर आणखी काय मिळवायचे राहते? मग तो ज्या स्थितीत ठेवील त्यातच समाधान होते। देहभोगाची अशा वेगळी काहीच किंमत राहत नाही आणि मग त्याला कंटाळण्याचेही कारण उरत नाही। श्रीराम जय राम जय जय राम। चैतन्यवाणी परमात्म्याचे स्मरण यातच विषयाचे विस्मरण। श्रीराम जय राम जय जय राम। श्री मनाचे श्लोक 5 निरूपण। मना पाप संकल्प सोडोनी द्यावा, मना सत्य संकल्प जीवी धरावा, मना कल्पना ते नको विषयांची, विकारे घडे हो जनी सर्वचीची। जय जय रघुवीर समर्थ। सत्य संकल्पाची कास धरायची असेल तर हे म्हणा, विषयांच्या चिंतनात रमू नको। ज्याचे चिंतन चालते तेच प्राप्त करून घेण्याची मनाला ओढ लागते। विवेकी मनुष्य आपले मन भगवंताच्या चिंतनात रमवतो, पण अविवेकी माणसे मात्र सतत सुखाच्या शोधात फिरत राहतात। समर्थ म्हणतात, ज्यास वाटे सीन व्हावा
त्याने विषय चिंतित जावा. विषयो न मिळता जीवा तगबग सुटे. दास 3:10-61. विषयी माणसाची अवस्था समर्थ स्पष्ट करतात. विषय चिंतनाने जीवाला केवळ असमाधान, अतृप्तीच प्राप्त होते. देहाच्या माध्यमातून जे जे सुख प्राप्त होते त्याने अखेरीस दुःखच पदरात पडते. सुरुवातीला सर्वच विषय सुखामध्ये गोडी वाटते, पण नंतर दुःखापलीकडे काहीच मिळत नाही. जसे गळाला लागलेल्या खाद्यासाठी मासा धाव घेतो, सुरुवातीला त्याची गोडी वाटते, पण नंतर जेव्हा तो त्यामध्ये अडकतो तेव्हा त्याची अवस्था दयनीय होते. तैसे विषय सुखाची गोडी, गोड वाटते परी ते कुडी. म्हणून आवडी रघुनाथी धरावी. दास 3:10-67. श्रीराम जय राम जय जय राम. गोंदवलेकर महाराज चरित्र. भक्ती करावी हनुमंता जैसी, रोम रोमात दिसेल राम तयासी. प्रचिती मिळे आळवता रामासी, यासाठी पाहिजे नामस्मरण. महाराज जमलेल्या लोकांबरोबर गप्पा मारत होते. प्रत्येकजण आपापली समस्या महाराजांना सांगत होता. महाराज म्हणाले, तुमची सर्वांची स्थिती किती खरंच काळजी करण्यासारखी आहे. पण मला काहीच काळजी नाही. मला मूलबाळ नाही, बायको आंधळी, पैसा तर नाहीच नाही. तरी पण मला काळजी वाटावी असे काही तुम्हाला वाटत असेल तर सुचवा. एक गृहस्थ म्हणाले, महाराज आपण अन्नदानासाठी प्रसिद्ध आहात. महाराज म्हणाले, अहो पण आज घरात तिखटा मिठाशिवाय काहीच नाही. तरी पण तो गृहस्थ म्हणाला, उद्या 100 जोडप्यांना जेवायचे आमंत्रण द्यावे. बघा काळजी वाटते की नाही. महाराजांनी दुसऱ्या दिवसासाठी 100 जोडप्यांना जेवणाचे आमंत्रण दिले. सरी माणसे जमल्यावर महाराजांनी कीर्तनाला सुरुवात केली. अभंग घेतला. आम्ही काय कुणाचे खातो, तो राम आम्हाला देतो रे. सुरुवातीला निरूपण चांगले रंगले. नंतर मात्र सर्वांची चुळबुळ सुरू झाली. कोणी म्हणे, निदान म्हातारी माणसे व मुलांना तरी काही खायला मिळायला हवे. दुपारचे 12 वाजून गेले तरी सारे शांत होते. एक मुलगा आईजवळ खायला मागू लागल्यावर ती म्हणाली, जा महाराजांना सांग. तो मुलगा महाराजांजवळ येऊन भूक लागली म्हणू लागला. महाराज म्हणाले, जा रामाला सांग. मुलगा रामाजवळ खायला मागू लागला आणि काय आश्चर्य, तेवढ्यात एक गाडी आली. त्यामध्ये स्वयंपाकाची सगळी तयारी होती. मालक महाराजांजवळ येऊन म्हणाला, महाराज मला मुलगा झाल्यावर 200 मंडळींना जेवण घालण्याचा संकल्प केला होता. तेव्हा कृपया या साहित्याचा स्वीकार करावा. महाराजांनी रामनामाचा गजर करत रामरायाला दंडवत घातला. लगेच स्वयंपाकाला सुरुवात झाली. स्वयंपाक झाला, नैवेद्य झाला, जेवण झाले, सर्वजण तृप्त झाले. महाराज म्हणाले, खऱ्या अर्थाने शुद्ध मनाने निष्ठापूर्वक रामावर भार टाकला तर तो काही कमी पडू देत नाही. महाराजांनी एकदम भजन म्हणायला सुरुवात केली. अभंग घेतला. 53 वर्षे भूमिभार, आता पाहू आपले घर. देह मर्यादा सरली, मागे भक्ती करा भली. दीनदास आनंदला, राम बोलावतो मला. महाराज म्हणाले, आता मी नैमिषारण्यात जातो. हे ऐकताच लोक दचकले. लोक त्यांना न जाण्याबद्दल गयावया करू लागले, पण ते कोणाचेच ऐकत नव्हते. टांगा तयार करायला सांगितला. सर्व लोक साश्रू नयनांनी महाराजांच्या पाया पडले आणि महाराज नैमिषारण्यात जायला निघाले. काय आश्चर्य, इकडे पुजारी राम मंदिराच्या गाभाऱ्यात गेला तर त्याला दिसले की रामाच्या डोळ्यांतून अश्रूंचा पूर लोटला आहे.
तो तसाच धावत बाहेर आला. तोवर महाराज टांग्यात बसून गेले सुद्धा होते. पुजारी महाराजांच्या नावाने हाका मारत टांग्याच्या दिशेने धावत सुटला. आवाज ऐकून महाराजांनी टांगा थांबवला. पुजाऱ्याने रामाच्या डोळ्यांतून अश्रू येत असल्याचे सांगताच महाराजांनी टांगा देवळाकडे परत घेण्यास सांगितला. महाराज मंदिरात आले तोवर रामाचे कपडेही ओले झाले होते. महाराज रामाजवळ गेले. रामाकडे अतिशय प्रेमाने पाहात त्यांचे अश्रू पुसीत विचारले, रामा, मी जाऊ नये असे तुला वाटते का? ठीक आहे, नाही जात, पण रडणे थांबव. आणि खरोखरच रामांचे अश्रू थांबले. महाराज राहणार म्हणून सर्वांनाच खूप आनंद झाला. महाराजांनी रामाला दुधाचा अभिषेक केला. 3 दिवस भजन अन्नदान झाले. रात्रीचे भजन आरती झाल्यावर महाराज म्हणाले, चैतन्य सगळीकडे भरलेले आहे. भावना जर शुद्ध असेल तर दगडाची मूर्ती देखील देव बनते. ही गोष्ट 1897 सालची आहे. संकलन सिंधुसूत. श्रीराम जय राम जय जय राम. जयाच्या जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार तया ब्रह्मचैतन्य मूर्ती. श्रीराम जय राम जय जय राम. जानकी जीवन स्मरण जय जय राम.